सुखावह बैठक स्थिती, साधी मांडी, सुखासन, अर्धपद्मासन किंवा पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, हातांची कोपरं शरीराच्या जवळ. मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. स्थिर सुखमासनम. संपूर्ण देहाचं निरीक्षण, देहधारणा. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आपण किती स्थिर आहोत हे आपलं आपण तपासूया. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास, आंतरिक सजगता. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. यथाशक्ती 10 वर्तन. सर्दी झाली असेल, नाक चोंदलं असेल, सायनसचा कुठलाही त्रास होत असेल तर मात्र ही कृती करताना काळजी घ्यावी. यथाशक्ती प्रयत्न करावा. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद. उजवा हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेत. डोळे अलगद मिटलेले आहेतच. उजव्या नाकपुडीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. आपलं पोट हळूहळू बाहेर येतंय. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 10 आवर्तन आपली आपण काउंट करायची मनाने. डावा हात गुडघ्यावर. उजव्या अंगठाने उजवी नाकपुडी सहज बंद करूया. डावीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेताना पोट हळूहळू बाहेर येतंय. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 10 आवर्तन आपली आपण मनाने करून घेऊया. उजवा हात गुडघ्यावर. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आता दोन्हीही नाकपुड्यांनी एकत्रित ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशनची कृती. स्थिती आपण घेतलेलीच आहे. डोळे मिटलेले आहेत. पाठकडा सरळ, चेहरा शांत आहे. ज्यांना सायनसचा त्रास आहे, नाकाचं हाड वाढलं असेल, सर्दीचा त्रास असेल, कपालभाती करणं टाळावं. बाकीच्यांनी आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. पोट हळूहळू बाहेर येतंय. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि या कृतीला सुरुवात. दोन्हीही नाकपुड्यांनी एकत्रित ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशनची कृती. यथाशक्ती 10 आवर्तन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग आणि दोन्ही नाकपुड्या यांची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. तीन
ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. ओम. 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 काही क्षण शांत. ओमच्या स्पंदनांची अनुभूती. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. जोडलेले हात हृदयापाशी. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मनोमन आपले आई वडील आद्य गुरुजन इष्टदेवता त्यांचं स्मरण करूया. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेला पुढे झुकूया. आपल्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या गुरूंचे आशीर्वाद घेऊया. ओमचे आशीर्वाद घेऊया. मनामध्ये लीन भाव भक्तिभाव. हळूहळू कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हस्तमंथन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आज आपण थोडेसे डोळ्यांचे सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. तर साधीच मांडी घालायची आहे. हा. बरं, ज्यांचं कुठल्याही प्रकारचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालं असेल किंवा डोळ्यांची कुठलीही ट्रीटमेंट चालू असेल तर मात्र करताना थोडीशी काळजी घ्या किंवा यथाशक्ती प्रयत्न करा. ठीक आहे. आता आपला उजवा जो अंगठा आहे किंवा उजवा हात समोर घ्यायचा आहे. नजर आपली उजव्या हाताच्या अंगठ्याकडे स्थिर करायची. ठीक आहे. आता फक्त आपला उजवा अंगठा उजवीकडे जाणार. आपल्याला मान उजवीकडे न्यायची नाहीये. बरोबर. नजर आपली उजव्या अंगठ्याकडे आहे आणि हळूहळू उजवा अंगठा उजवीकडे जातोय आणि आपली नजर त्याप्रमाणे फिरते. तुम्हाला मान फिरवायची नाहीये. फक्त तिरप्या नजरेने उजव्या हाताच्या अंगठ्याकडे बघायचं. बरोबर. पुन्हा मध्यभागी आणा. आपली नजर तशी स्थिर ठेवायची. थोडीशी पापड्यांची उघडझाप झाली ना तरी काय हरकत नाहीये. पुन्हा एकदा जास्तीत जास्त उजवा हात उजवीकडे, नजर उजवीकडे, मान न हलवता. बरोबर. तिरप्या नजरेने उजव्या हाताचा अंगठा बघतोय आणि पुन्हा एकदा नजर समोर, अंगठा समोर. अजून एक राऊंड. 3-3 वेळेला आपण ही कृती करतोय. पुन्हा नजर उजव्या हाताच्या अंगठ्याकडे स्थिर करा. हळूहळू उजवा हात उजव्या साईडला जातोय आणि आपली नजर सुद्धा उजव्या साईडला जाते. मान न हलवता. पुन्हा सावकाश मध्यभागी. आता हाच अंगठा वर जाईल. आपली नजर वर जाते आणि खाली येईल. पुन्हा अंगठा वर, नजर वर आणि खाली. अजून एक राऊंड. जास्तीत जास्त वर, नजर सुद्धा वर, मान न हलवता फक्त आपल्या नजरेमध्ये हालचाल होते आणि आपल्या हाताच्या अंगठ्यामध्ये. ठीक आहे. आता आपला अंगठा खाली आहे, नजर खाली आहे. आता रोटेशन करा क्लॉकवाईज. उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवा. आपल्या हाताने आणि नजरेने मोठं वर्तुळ करायचंय. सावकाश अगदी घाईघाई न करता. आपण किती व्यवस्थित ही कृती करतोय हे तपासून घ्यायचंय. गडबड न करता अगदी व्यवस्थित सावकाश 3 वेळेला उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरून घ्यायचा आहे. तीन वेळा झालं की हात गुडघ्यावर, नजर समोर. बरोबर. आता डावा अंगठा समोर घ्यायचा आहे. नजर आपली डाव्या अंगठ्याकडे स्थिर करा.
आता पुन्हा ह्याच कृती विरुद्ध बाजूने. डावा अंगठा जास्तीत जास्त डावीकडे, नजर डावीकडे चालली आहे. पुन्हा मध्यभागी, पुन्हा डावीकडे. आपल्या हालचालीमध्ये आणि किती सिंक्रोनायझेशन आहे, म्हणजे आपले डोळे आणि हात एकत्रित बरोबर फिरतायत का, आपली नजर तिथे स्थिर आहे का, हे आपलं आपण तपासा. पुन्हा एकदा जास्तीत जास्त डावीकडे. आणि आता इथे थांबा. तिरप्या नजरेने डावा अंगठा बघा. सावकाश मध्यभागी घेऊन या. आता जास्तीत जास्त अंगठा वर सिलिंगकडे आणि खाली जमिनीकडे, आणि नजर सुद्धा आपली तशीच वर खाली फिरते. वर खाली, वर खाली. अजून एक राऊंड. वर. मान न हलवता फक्त नजरेमध्ये हालचाल. खाली. आता रोटेशन अँटी क्लॉकवाईज, डावीकडून उजवीकडे गोलाकार फिरूया. अंगठा आणि नजर एकत्रित गोलाकार फिरते. मोठं वर्तुळ करायचंय क्लॉक अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला. आपल्याला कुठेही मान न हलवता गोलाकार फिरवतोय आपण. नजर आणि आपला हात. सावकाश हात खाली. 3-3 वेळा झालं की डावा हात गुडघ्यावरती, डोळे अलगद मिटून घ्या. थोड्या वेळ तिथल्या तिथेच विश्रांती. आता ह्याच कृती आपण पुन्हा एकदा करणार. फक्त आपल्याला हाताची आता प्राणमुद्रा करायची. प्राणमुद्रा म्हणजे कशी, आपले दोन्ही हात समोर घ्या. अंगठा सॉरी करंगळी आणि त्याच्या बाजूचं जे बोट आहे ना, त्याचं टोक आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जोडून घ्या. करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट आणि अंगठ्याचं टोक, हा, ती टोकं एकमेकांना जोडून घ्यायची. ही म्हणजे आपली प्राणमुद्रा. आपल्या शरीरामधली प्राणशक्ती वाढवणारी. म्हणजे जर कुणाला हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांच्यासाठी ही मुद्रा अतिशय महत्वाची ठरते. कधीही केव्हाही कुठेही करू शकता. ठीक आहे. आता दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवा. बरोबर हाताची कोपरं शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ. ठीक आहे. आता ज्या आपण कृती केल्या त्याच कृती पुन्हा एकदा करणार, फक्त हातांची प्राणमुद्रा. ठीक आहे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि आता एकदा उजवीकडे बघा. नजर उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे बघा. फक्त नजरेमध्ये हालचाल होतीये. पुन्हा मध्यभागी, उजवीकडे, सेंटर, डावीकडे, पुन्हा सेंटर, उजवीकडे, सेंटर, डावीकडे, मध्यभागी. 3 वेळेला वर आणि खाली. नजर वर सिलिंगकडे, मध्यभागी, खाली जमिनीकडे, मध्यभागी. पुन्हा वर, सेंटर, खाली, सेंटर, वर, सेंटर, खाली, सेंटर. अजून एक राऊंड. वर, सेंटर, खाली, सेंटर. तुम्ही ऑफिसमध्ये जर सतत पीसी समोर काम करत असाल, तर थोडं 5 मिनिटं वेळ काढून अशा प्रकारे जर थोडीशी डोळ्यांची हालचाल केली ना, तर आपल्या डोळ्याचा नंबर वगैरे जर असेल तर तो आटोक्यामध्ये राहायला मदत होते. ज्यांचा प्लस आहे तर त्यांचा आपण म्हणजे तोच नंबर पुढे न वाढवता तसाच राहील अशी आपण थोडीशी काळजी घेऊ शकतो. ठीक आहे. आता थोडीशी डायग्नोली आपल्याला नजर फिरवायची. डायग्नोली म्हणजे कशी, उजवीकडे बघताना वर बघायचं आणि डावीकडे बघताना खाली बघायचं. म्हणजे आपण क्रॉस लाईन कशी करतो, गुणाकार जो असतो ना, त्याप्रमाणे. बरं, हे करताना आपल्याला पुन्हा मान मात्र हलवायची नाहीये, ती स्थिर असणार आहे. ठीक आहे. उजवीकडे बघताना वर बघा, डावीकडे बघताना खाली बघा. उजवीकडे वर, डावीकडे खाली. उजवीकडे वर, डावीकडे खाली. उजवीकडे वर, डावीकडे खाली. पुन्हा नजर समोर. आता विरुद्ध बाजूने. डावीकडे पाहताना वर पाहायचं सिलिंगकडे,
आणि उजवीकडे पाहताना खाली जमिनीकडे बघायचं. डावीकडे वर, उजवीकडे खाली. डावीकडे वर, उजवीकडे खाली. अजून एक राऊंड. डावीकडे वर, उजवीकडे खाली. पुन्हा नजर समोर. आता क्लॉकवाईज रोटेशन करूया. सुरुवातीला नजर वरती घ्या सिलिंगकडे, मग उजवीकडे, खाली, डावीकडे, वर. उजवीकडे, खाली, डावीकडे, वर. उजवीकडे, खाली, डावीकडे, वर. विरुद्ध बाजूने. आता आपली नजर पुन्हा एकदा वर आहे. आता डावीकडे पाहूया, मग खाली, उजवीकडे, वर. डावीकडे, खाली, उजवीकडे, वर. लास्ट राऊंड. डावीकडे, खाली, उजवीकडे, वर. पुन्हा नजर समोर. आता डोळे मोठे करायचे, जास्तीत जास्त मोठे, आपण एखाद्यावर रागवतो तसे, आणि गच्च मिटून घेऊ. पुन्हा डोळे उघडा, मोठे करा, मोठे करा, मोठे करा, आणि गच्च मिटून घ्या. पुन्हा एकदा डोळे जास्तीत जास्त मोठे मोठे मोठे, आणि गच्च मिटून घ्या. रिलॅक्स करा. डोळ्यांचे स्नायू एकदम रिलॅक्स करा. तिथे जो आलेला ताण होता गच्च मिटताना, तो पूर्णपणे शिथिल करा. आता डोळे आपण अलगद मिटलेले आहेत. चेहरा शांत आहे. कपाळावरही कोणतीही आठी नाहीये. हातांची जी प्राणमुद्रा आहे ती सोडून द्या. आपल्या करंगळीच्या बाजूचं जे बोट आहे, ज्याला आपण रिंग फिंगर म्हणतो, ते हलकसं आपल्या बंद डोळ्यांवर ठेवा. आणि डोळ्यांचा जो फुगीर भाग आहे ना, तो फक्त हलक्या बोटाने गोलाकार फिरून घ्या. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. करंगळीच्या बाजूचं बोट आहे ते आपण बंद डोळ्याच्या फुगीर भागावर ठेवलंय, आणि ते हलक्या हाताने क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज आपण हलक्या बोटाने फिरून घेतोय. थोडासा मसाज आपल्या त्या डोळ्यांच्या बुबुळांना. डोळे मिटल्यावरती आता दोन्हीही हातांचं घर्षण करा. निर्माण झालेली ऊब अलगद आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना द्या. हलकं हलकं टॅपिंग करायचं. पुन्हा एकदा घर्षण आणि टॅपिंग. घर्षण, हाताच्या तळव्यांचं, आणि हलकसं टॅपिंग. आता आपल्या हाताच्याच ओंजळीमध्ये हलकी हलकी पापड्यांची उघडझाप करा. सावकाश दोन्ही हात खाली. आज जसे आपण डोळ्यांचे सूक्ष्म व्यायाम पाहिले, तसे उद्या आपण कानाचे बघणार आहोत. ठीक आहे. दोन्ही पाय समोर घ्या. पाय उघडले असतील, थोड्या वेळ विश्रांती. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. पाठीचा कणा सरळ. करूया नेक रोटेशन. हाताचा सपोर्ट द्या मागे, म्हणजे पाठकणा आपला आपोआप सरळ राहतो. हा, करूया नेक रोटेशन. सावकाश आपली हनुवटी गळ्याकडे नेऊया. पुन्हा एकदा ज्यांना पाठीचा सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त मान उजवीकडे आणि डावीकडे अशा प्रकारेच फिरवून घ्या. बाकीच्यांनी फुल नेक रोटेशन. हनुवटी गळ्याकडे, आणि सुरू करा. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. क्लॉकवाईज 3 वेळेला. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. अगदी सावकाश कृती. शक्य असेल तर डोळे मिटून घ्या आणि ही कृती करण्याचा प्रयत्न करा. डोळे मिटून जेव्हा आपण एखादी कृती करतो, तेव्हा आपलं लक्ष आपोआप त्या कृतीकडे केंद्रित होतं. 3 वेळेला झालं की मग थांबा. सावकाश मान सरळ करा. डोळे उघडायचेत. आणि आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. थोडंसं पाऊल हलकसं पुढे घ्या. डाव्या पायाच्या मांडीच्या बाहेर घ्या. डाव्या हाताची 5 बोटं उजव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्या. थोडंसं चवड्याचा भाग वर खाली करा. थोडंसं मांडीच्या बाहेर पाऊल येऊ देत, म्हणजे आपली हालचाल व्यवस्थित होते.
हा बरोबर. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. अँकल जॉईंट्स पासून रोटेशन गोलाकार फिरवा. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झालं की थांबा. आता आपल्याला बेबी पोश्चर करायचं आहे, म्हणजे क्रॅडल मुवमेंट. तर आपला हा उजवा पाय थोडासा वर उचला. डाव्या हाताचा आधार उजव्या अँकलच्या खाली द्या. हा. आणि बरोबर उजवा हात उजव्या गुडघ्याच्या इथे. ठीक आहे. आता आपला पाय जमिनीला आणि सिलिंगला समांतर. आता गोलाकार फिरूया. गोलाकार म्हणजे एकदा डावीकडे आणि उजवीकडे 1. हिप जॉईंट्स मोकळे होण्यासाठी डावीकडे उजवीकडे 2. जास्तीत जास्त पाय डावीकडे उजवीकडे 3, 4. बरोबर. आणि 5. 5 वेळा झालं की थांबा. बरोबर. आता जो उजवा हात उजव्या गुडघ्याच्या इथे आहे ना, तो आता अँकलच्या इथे घ्या उजव्या आणि वरून पकडा. अँकल वरून पकडा. डावा हात अँकलच्या खाली, उजवा हात अँकलच्या वर. ठीक आहे. पाऊल एकदम रिलॅक्स सोडा. थोडंसं मागे घ्या. थोडासा हात हलकासा मागे जे बघा असा. आपल्याला पूर्ण पावलाला कव्हर नाही करायचंय, तर अँकलच्या इथे. म्हणजे आपलं हे पाऊल असं असं हललं पाहिजे. आता हे पाऊल असं झटकून घ्या. हा बरोबर. एकदम पाय लूज सोडा आणि पाऊल झटक. ठीक आहे. सावकाश थांबायचंय. पाऊल आधी डाव्या मांडीवर ठेवा उजवं आणि मग उजवा पाय सरळ करा. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या मांडीच्या बाहेर येऊ देत. उजव्या हाताची 5 बोटं डाव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये क्लच करून घ्यायची, म्हणजे गुंफून घ्यायची. थोडासा चवड्याचा भाग वर खाली करायचा. बरोबर. आणि मग रोटेशन क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. बरोबर. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचं. आणि मग थोडासा पाय वर उचलायचा. उजवा हाताचा आधार डाव्या अँकल खाली, डावा हात गुडघ्यावरती. बेबी पोश्चर किंवा क्रॅडल मुवमेंट. जास्तीत जास्त पाय आता उजवीकडे आणि डावीकडे 1. उजवीकडे हिप जॉईंट्स, त्याचबरोबर कमरेचे जो भाग आहे तो सुद्धा इथे मोकळा होतो. डावीकडे 2, 3, 4, 5. बरोबर. 5 वेळा झालं की मध्यभागी यायचं. डावा हात अँकलच्या वरती, उजवा हात आपल्या घोट्याच्या खाली म्हणजे अँकलच्या खाली. पाऊल एकदम सैल सोडा, मोकळं करा आणि हलवून घ्या. हलकसं झटकून घ्यायचं डावं पाऊल. हाताच्या आधाराने आपण ही कृती करतोय. सावकाश थांबायचं. डावा पाऊल आधी उजव्या मांडीवर ठेवा. मग डावा पाय सरळ करा आणि विश्रांती. आता आपण एक नवीन आसन बघणार आहोत, ते म्हणजे जानू शिरासन. डायबेटीज उपचारात्मक आहे हे आसन. त्याचबरोबर आपला वाढलेला पोटाचा भार आहे किंवा भाग आहे तो कमी व्हायला मदत होते. ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी पण हे आसन चांगलं म्हणजे फायदेशीर आहेत. जानुशिरासन आणि त्याच्यातूनच पुढे जाणारं पश्चिमोत्तानासन. तर पश्चिमोत्तानासन थोडीशी कृती ऍडव्हान्स आहे. त्यामुळे करताना काळजी घ्यायची. ज्यांना पाठीचा त्रास आहे, व्हर्टिगो, मायग्रेनचा त्रास आहे, हृदयविकाराचा कुठल्याही प्रकारचा जर त्रास असेल, त्यांनी मात्र पश्चिमोत्तानासन म्हणजे ह्याच्या पुढचं जे आपण आसन करणार ते करणं टाळायचंय किंवा यथाशक्ती प्रयत्न करा. तर दाखवते आधी कसं केलं जातं. सुरुवातीला आपण बघणार आहोत जानुशिरासन. तर इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. आपला जो डावा पाय आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला अशा प्रकारे फिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये एक व्हेरिएशन सुद्धा आहे, ते आपण पुढे बघणार आहोत. आज आपण अगदी सोपी कृती बघतोय. ठीक आहे. तर हे पाऊल असं फिक्स करून घ्यायचं. जानू म्हणजे काय? संस्कृतमध्ये गुडघ्याला जानू असं म्हणतात. आणि शिर म्हणजे आपलं कपाळ त्या गुडघ्यापर्यंत नेणं. ठीक आहे.
तर इथे बघा काय करायचं, दोन्ही हात आपल्या उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे, पाठीचा कणा सरळ ठेवायचा, एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत तुमचे हात पायाला घासत घासत तुम्हाला जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जायचं. शक्य असेल तर दोन्ही हातांनी आपल्या पावलाची टाच किंवा तळपाय किंवा पायाची बोट पकडायचा प्रयत्न करायचा. जर हात पावलापर्यंत जात नसतील तर दोन्ही हात आपल्या खाली जमिनीवर ठेवायचे आणि आपलं कपाळ शेवटी गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. तर हे झालं जानुशिरासन. शक्य असेल तर पाऊल पकडायचा प्रयत्न करा. जर हात पावलापर्यंत जात नसतील तर दोन्ही हात जमिनीकडे सैल सोडा आणि आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैल सोडा. इथे नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आणि मग हळूहळू श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हायचं. आणि मग ही सेम कृती आपण डाव्या पायाने सुद्धा करणार. तर हे झालं जानुशिरासन, जे आपण एकेका पायाने करणार. त्यानंतर पुढे जे आपण करणार आहोत पश्चिमोत्तानासन, त्याला मात्र तुम्हाला दोन्ही पाय समोर ठेवायचे जुळलेले, दोन्ही हात आपले मांडीवर ठेवायचे. तर जेव्हा आपण आदर्श पद्धतीने करायला सुरुवात करतो एखादं आसन, तर तेव्हा ह्या पश्चिमोत्तानासन करताना आपल्याला दोन्ही हात आपल्या अशा प्रकारे मांडीवर ठेवायचे. पण आज आपण नवीन साधक आहोत किंवा आपल्याला ती कृती व्यवस्थित समजायला पाहिजे, म्हणून आज आपण थोडंसं एक व्हेरिएशन इथे घेणार. ते म्हणजे आपल्याला हात वर घ्यायचे, एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत पुढे जायचं, पुन्हा श्वास घेत वर यायचं, श्वास सोडत पुढे जायचं, असं दोनदा करायचं. आणि तिसऱ्या वेळेला पुन्हा श्वास घेत वर आल्यानंतर श्वास सोडत खाली जायचं आणि तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढी पावलं पकडायची किंवा हात पावलापर्यंत जात नसतील तर दोन्ही हात आपले खाली जमिनीवर ठेवायचे आणि मग पुन्हा एकदा कपाळ जे आहे ते गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. उलट चाल करताना सावकाश वर यायचं. ठीक आहे. अशा प्रकारे आपण ही दोन्हीही आसनं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरू करूया आता जानुशिरासनाला. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ. डावा पाय आहे तो फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर, पाठीचा कणा सरळ. नजर समोर, एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत आपले हात पायाला घासत घासत आधी लोअर बॅक मधून पुढे जायचं, म्हणजे आधी डोकं अजिबात खाली नाही घ्यायचं. तुम्हाला जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जा. दोन्ही हाताने दोन्ही पाऊल पकडायचा प्रयत्न करा किंवा पायाचे अंगठे पकडा किंवा पायाचं बोट पकडा. तेही शक्य नसेल तर हात जमिनीकडे सैल सोडा आणि मग शेवटी आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल यथाशक्ती इथे थांबा. खांदे रिलॅक्स ठेवा. नॉर्मल श्वास चालू आहे. आपला संपूर्ण पाठकणा उजव्या बाजूने ताणला गेलाय. उजव्या ओटीपोटावरती प्रेशर आहे. पायाचे हॅमस्ट्रिंग मसल्स ताणले गेले. या सगळ्याची जाणीव आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. छान. उलट चाल करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. बरोबर. आता डावा पाय सरळ करा. पुन्हा दोन्ही पाय जुळवून घ्या. अगदी सावकाश करा. कुठेही असं वाटलं की आपल्याला दम लागतोय, गरगरल्यासारखं वाटतंय, तर तुम्ही थांबलात तरी हरकत नाहीये. ठीक आहे. आता उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. कोणाला जर काही नाही समजलं तर चॅटबॉक्स मध्ये टाका, आपण ते क्लिअर करू. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवरती, नजर समोर, एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत आपले हात पायाला घासत घासत डाव्या पावलापर्यंत न्यायचे आहेत. पाऊल पकडा किंवा हात जमिनीकडे सैल सोडा आणि मग शेवटी आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने न्यायला सुरुवात करा. जेव्हा कपाळ गुडघ्याकडे येतं तेव्हा आपोआप आपली हनुवटी गळ्याकडे लॉक होऊन जाते. आपली हाताची कोपरं, खांदे जमिनीकडे सैल सोडा आणि आता बघा पाठीचा मणका
डाव्या बाजूने ताणला गेलाय, डाव्या पायाचे हॅमस्ट्रिंग मसल्स ताणले गेले, डाव्या ओटीपोटावर प्रेशर आहे. रक्ताचा प्रवाह हा हृदयापासून डोक्याच्या दिशेने होतो. श्वास चालू, श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना श्वास घेत कमरेतून सरळ, उजवा पाय सरळ करा, छान. आणि मग थोडा वेळ विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडा. आपण फॉरवर्ड बेंड घेतला होता म्हणून मान हलकीशी मागे सैल सोडा. डोळे मिटून घ्या आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर पुन्हा दोन्ही पाय जळून घ्या. करणार आहोत आपण आता पश्चिमोत्तानासन. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे. हात वर. एक श्वास भरून घ्यायचा, हलकस मागे जायचं आणि श्वास सोडत पुढे जायचं. आपले हात पावलाच्या बाहेर जात आहेत का बघा. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पुन्हा श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. आता खाली आल्यानंतर थांबा. शक्य असेल तर पावलं पकडा. हात पावलापर्यंत जात नसतील तर दोन्ही हात आपले जमिनीवर ठेवा. जमिनीकडे सैल सोडा. आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा, म्हणजे आपोआप आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने जातं. पुन्हा इथे खांदे रिलॅक्स ठेवा. बरोबर, ठीक आहे. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. आणि आता बघा, दोन्हीही बाजूंनी प्रेशर आहे, म्हणजे मगाशी जो एकेका बाजूने प्रेशर होता ओटीपोटावर, आता संपूर्ण आपलं पोट तिथे प्रेशर आहे. पाठीचा कणा काढला गेलाय. श्वास चालू, श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश उलटसाल. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ आणि विश्रांती. पुन्हा मान मागे सैल सोडा, रिलॅक्स. पोटावरती जो प्रेशर आलेला होता तो रिलीज होतोय, याची जाणीव. सावकाश दंड स्थितीमध्ये यायचंय, म्हणजे उठून उभं राहायचंय. अगदी सावकाश. आधार मग एकदा उठता येते का बघा. स्टँडिंग मध्ये विश्रांती. नुकतंच जे आपण आता फॉरवर्ड बेंड वाला आसन केलं, त्यामुळे थोडस आपण ताडासन करूया, म्हणजे आपलं ब्लड सर्क्युलेशन अजून व्यवस्थित राहील. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. थोडस पावलामध्ये अंतर घ्या. ठीक आहे. आता दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. आता हेच हात आपल्या डोक्याच्या दिशेने वर न्या. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला स्ट्रेच करायचे, नजर समोर. आता मॅटच्या एका टोकाला या. मॅटच्या एका टोकाला या. आपले हात तसेच ठेवायचे वर. आपण मॅटच्या एका टोकाला आलोय आणि आता टाचा वर उचला. दोन्ही पायांच्या टाचा वर उचला. संपूर्ण स्ट्रेच द्या शरीराला आणि आपल्या चवड्यांवरती चाला. मॅटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालायचंय. पुढे यायचं आणि तसंच मागे जायचं. तसंच रिव्हर्स मागे. चवड्यांवरती आपण चालतोय. बरोबर, छान. अजून एकदा पुढे या. आपल्या हाताचा सपोर्ट असल्यामुळे जर तुम्हाला बॅलन्स जातो असं वाटत असेल तर मग हात सोडून दोन्ही हात कमरेवर ठेवा आणि त्या प्रकारे चाला. म्हणजे हात असे कमरेवर ठेवून चाला. जर तुमचा हात वर ठेवून बॅलन्स जात असेल तर. शक्य असेल तर हात वर ठेवायचे. आणि आता साईडने चाला. समोर बघायचं मॅटच्या आणि एकदा उजवीकडे जायचं, तसंच चालत चालत. परफेक्ट. आणि मग डावीकडे. बरोबर. अजून एकदा करूया. उजवीकडे आणि मग सावकाश मध्यभागी या. मध्यभागी आल्यानंतर थांबा. टाचा खाली घ्या. दोन्ही हात खाली करा आणि विश्रांती.
रिलॅक्स. जाणीव आपल्या श्वासाची. श्वासाची गती वाढली आहे. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. करणार आहोत आपण नी रोटेशन आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही हात आपले गुडघ्यांवर ठेवायचे. म्हणजे आपल्या हाताच्या तळव्यांनी गुडघ्यांच्या वाट्या कव्हर करायच्या आणि रोटेशन करायचं क्लॉकवाईज. 1 2 3 बरोबर, 4 आणि 5. विरुद्ध बाजूने करूया. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबा. करणार आहोत आपण आता नी बेंडिंग आणि त्याच्यातूनच पुढे जाणारं उत्कटासन. उत्कटासन म्हणजे काय, तर आपल्याला आपला बॅलन्स सांभाळायचा आहे, तो पण आपल्या गुडघ्यांवरती. गुडघ्यांवरती जास्त प्रेशर येतो, पण ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा व्हेरिकोज वेनचा त्रास आहे त्यांनी मात्र तिथे आपण जे थांबणार आहोत त्या स्थितीमध्ये ते थांबणं टाळायचं आहे. ठीक आहे, सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही पावलांमध्ये थोडंसं अंतर घ्या. दोन्ही हात समोर घ्या. हाताचे तळवे जमिनीला समांतर आहे. ठीक आहे, आता आपल्याला गुडघ्यातनं थोडंसं खाली बसायचंय आणि वर यायचं. 1. ठीक आहे, थोडंसं श्वासाकडे लक्ष देऊन कृती करूया. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, बरोबर, श्वास सोडत वर. आता पुन्हा श्वास घेत खाली या आणि इथे थांबा. इथे थांबा. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र इथे जास्त वेळ थांबू नका. हा, रेडमी त्यांचं डिव्हाइसचं नाव आहे. तुम्ही ना थोडेसे जास्त पुढे झुकल्यात, जर असे मागे व्हा. हे बघा, दाखवू तुम्हाला. बघा, अशा प्रकारे यायचंय. तुम्ही ना असे असे पूर्ण गेलाय. हा, थोडस पाठ करा, थोडस सरळ करा. जर त्रास होत असेल गुडघ्यामध्ये तर मात्र तुमचा प्रयत्न थोडासा हे करा, शिथिल करा. हा, ठीक आहे. हा, संध्या म्हणून ज्यांचं आहे ना त्यांचं पण तुम्ही पण थोडेसे असे पुढे गेले. बरं, आता आता ज्या पुढे जात आहेत ना त्यांनी काय करा मी सांगते. आधी सगळ्यांनी वरती या. वर या. भिंतीला टेकून उभं राहा. ठीक आहे, भिंतीला टेकून उभं राहा. भिंतीचा आधार घ्या. हा, मग हात पुढे करा. आता मी थोडीशी मागे दिसेल तुम्हाला. भिंतीला टेकून उभे राहा. हात पुढे घ्या. ठीक आहे, आणि आता हळूहळू खाली बघा. हळूहळू खाली या. म्हणजे तुमचा पाठकणा आपोआप सरळ राहील. आपण जसे पुढे जातो ना ते जास्त पुढे नाही जाणार. ठीक आहे, लक्षात आलंय. सावकाश वर या. त्यांचं पाठकणा पुढे जातोय म्हणजेच बघा, डिव्हाइसचं नाव संध्या आणि रेडमी जे आहेत त्यांनी भिंतीचा आधार घेऊन करा. बाकीच्यांचं बरोबर होतंय. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी सुद्धा ही इन्स्ट्रक्शन लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे कृती करा. ठीक आहे, पुन्हा एकदा करूया. दोन्ही पाय जुळलेले, थोडंसं पावलामध्ये अंतर. दोन्ही हात समोर. हाताचे तळवे जमिनीला समांतर. तर थोडंसं डायनॅमिक आणि मग आपण स्थिर होणार. सुरू करूया. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, बरोबर, श्वास सोडत वर. पुन्हा श्वास घेत खाली आणि आता होल्ड. होल्ड करा. थांबा. हा, बरोबर, गुडघ्यांवर प्रेशर येतोय. ज्यांना शक्य आहे त्यांनी टाचा वर उचला. ज्यांना शक्य आहे त्यांनी टाचा वर उचला. ओके, ठीक आहे. नॉर्मल श्वास चालू. 5 4 3 2 1. श्वास घेत घेत वर या. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. रिलॅक्स. मान मागे सैल सोडा. श्वासाची गती वाढली असेल नाकाने श्वास घ्या.
तोंडाने सोडा. इथे तर तुमच्या गुडघ्यांचे तर स्नायू मजबूत होतात, पण आपले थाय मसल्स बघा वाढलेले असतात, थोडा स्टिफनेस पण आलेला असतो तिथे. तर तो कमी होण्यासाठी ही जी पद्धत आहे ती तुम्ही करू शकता. ठीक आहे, करूया ही रोटेशन. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवा. हम्म. आणि आता सुरू करा. कंबर एकदा उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. बरोबर. हम्म. आणि आता विरुद्ध बाजूने मध्यभागी येऊन थांबायचं. कंबर डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, पुढे, अँटी क्लॉकवाईज. डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, पुढे. 1, 2, बरोबर. 3, छान करताय. 4, लास्ट राऊंड. 5. व्हिडिओ ऑन असेल ना की मग आपल्याला तिथल्या तिथे काही गोष्टी सांगता येतात आणि त्या समजतात सुद्धा. छान. दोन्ही हात खाली घ्या. थोड्या वेळ विश्रांती. करणार आहोत आपण आज चक्रासन. ठीक आहे, सोपं आहे, एकत्रित करू शकतो. साइडवर बेंडिंगचं एकमेव आसन आहे हे, ज्याच्यामुळे म्हणजे एकतर आपलं स्ट्रेचिंग होतं आणि त्याचबरोबर आपली लंग्स कॅपॅसिटी वाढवायला मदत होते आणि पाठकणा जो आहे तो अधिक मजबूत व्हायला मदत होते. तर हे कसं करायचं बघा, सोपं आहे, एकत्रित करूया. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. हा, आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आणि हा, आता आपला उजव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेने घ्या. उजव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेने. बरोबर. आता उजवा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने सरळ वर घ्या, 90 डिग्री. ठीक आहे, आता हा संपूर्ण आपला उजवा हात, उजवी बाजू जी आहे ती ताणली गेली आहे. ठीक आहे, एक हलकासा अजून खेच द्या आपल्या उजव्या हाताला. हा, आणि आता हळूहळू डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. डावा हात आपल्या शरीराजवळ घ्यायला सुरुवात करा. बरोबर. डावा हात खांद्यापासून लूज सोडा जमिनीकडे. उजव्या हाताचा किंवा उजव्या दंडाचा स्पर्श आपल्या उजव्या कानाला होतोय. बरोबर, छान, परफेक्ट. बरं, आता एका रेषेमध्ये थांबायचंय आपल्याला. एवढं असं नाही व्हायचं, एका रेषेत थांबायचं आणि फक्त साईडवर बेंड घ्यायचंय. हा, ठीक आहे, बरोबर आहे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. डावी बाजू एकदम रिलॅक्स करा, एकदम सैल, म्हणजे वारा जरी आला तरी तो डावा हात हल्ला पाहिजे इतकी लूज सोडा. छान. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. परफेक्ट, छान. आता उलट चाल करूया. उलट चाल करताना श्वासाकडे लक्ष. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत हळूहळू कमरेतनं सरळ व्हा. दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ करा. उजवा हात हळूहळू खाली घ्या. परफेक्ट, छान. उजव्या हाताचा तळवा आता जमिनीला समांतर आहे. ठीक आहे, हाताला रग लागली असते तर थोडा वेळ हात खाली घ्या. आणि आता बघा, तुमच्या शरीरामध्ये बदल तुम्ही अनुभव घ्या. तुमची पूर्ण डावी बाजू तुम्हाला जड जाणवेल, म्हणजे आपल्या आपल्या हातापासून ते पावलापर्यंत उजवी बाजू तुम्हाला जड जाणवेल. डावी बाजू एकदम रिलॅक्स आहे. ठीक आहे, आता हीच कृती आपण विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा स्थिती आपण घेतली आहे. पुन्हा दोन्ही हात खाली सरळ करा. डाव्या हाताचा तळवा जमिनीला, सॉरी, सिलिंगला समांतर. डावा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ देत. पुन्हा एकदा पॉइंटेड अवेअरनेस डाव्या बाजूने. डावी बाजू पूर्णपणे ताणली गेली आहे, एक खेच आहे संपूर्ण डाव्या बाजूला. आणि आता हळूहळू उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. आपण फक्त साईड बेंड घेतोय आणि मग उजवा हात हळूहळू आपल्या शरीराच्या जवळ येईल. परफेक्ट. उजवा हात खांद्यापासून लूज सोडा जमिनीकडे. छान. ज्यांचा तोल जात असेल, असं वाटत असेल
त्याने भिंतीचा आधार घ्या आणि उभं. नॉर्मल श्वास चालू ठेवा. आता बघा पूर्णपणे डावी बाजू ताणलीये, उजवी बाजू एकदम रिलॅक्स आहे. नॉर्मल श्वास चालू, नजर समोर. यथाशक्ती थांबूया. 5, 4, 3, 2, 1. छान. उलटचाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू पुन्हा कमरेतनं सरळ मध्यभागी दोन्ही हात पुन्हा आडवे. डावा हात हाताचा तळवा जमिनीला समांतर, दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. मान मागे सैल सोडा, रिलॅक्स. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमधून आणि मग हळूहळू पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा. आणि पाठीवर पडून विश्रांती. संपूर्ण पाठ करा, जमिनीकडे सैल सोडा. डोळे अलगद मिटून घ्या. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडा. रिलॅक्स. करणार आहोत आपण लेग रोटेशन आणि त्यासाठी स्थिती घ्या. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपला डावा पाय आहे तो थोडासा वर उचला, तो फोल्ड करा. डाव्या पायाला समोरनं हाताचा विळखा द्या. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि समोरनं विळखा द्या. हा, बरोबर. आणि आता आपला उजवा जो पाय आहे तो 90 अंशापर्यंत वर घ्या आणि आता हा पाय आपण गोलाकार फिरवणार आहोत क्लॉकवाईज. उजवीकडून डावीकडे सावकाशपणे. एक, आपण आरती कशी ओवाळतो त्याप्रमाणे, फक्त आपल्याला दोन्ही बाजूनी करायचंय. 2, 3. 3 वेळेला आपण उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवतोय. जांघेतून गोलाकार फिरतोय आपला पाय. आणि आता डावीकडून उजवीकडे. 1, 2, 3. बरोबर, छान करत. 3 वेळा झालं की मग उजवा पाय खाली घ्या. डाव्या पायाचा विळखा जो आहे तो सोडून द्या. डावा पाय सरळ करा आणि तो खाली जमिनीवर ठेवा. पुन्हा दोन्ही पाय जोडलेत. आता उजवा पाय थोडासा वर उचला, तो फोल्ड करा. समोरनं विळखा द्या उजव्या पायाला. आपल्या हातांचा विळखा समोरनं द्या. खांदे रिलॅक्स ठेवा, कुठेही डोकं वर उचलायचं नाहीये आपल्याला, फक्त पायामध्ये हालचाल करतो. आता सावकाश डावा पाय 90 डिग्री वर घ्या आणि गोलाकार फिरवायला सुरुवात करा क्लॉकवाईज. 1, जांघेतून पाय गोलाकार फिरतोय आता डावा पाय. 2, हे करताना डोकं वर उचलायचं नाहीये, फक्त पायामध्ये हालचाल. 3, बरोबर, छान. विरुद्ध बाजूने करा. अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला. 1, 2 आणि 3. 3 वेळा झालं की थांबा. सावकाश डावा पाय खाली घ्या. हातांचा विळखा जो आहे तो सोडून द्या. उजवा पाय सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर. थोडा वेळ विश्रांती. आता इथे आपल्या कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे त्याच्यामध्ये आपण हालचाल केली. आणि आता एका कुशीला वळा, पोटावर पडून विश्रांती घ्या. आता ह्याला पूरक अशी दुसरी कृती आपण करतोय. एका कुशीला वळा, पोटावर पडून विश्रांती, कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आपण करणार आहोत आता सुलभ भुजंगासन. म्हणजे आपल्या कमरेपासूनचा जो वरचा भाग आहे त्याच्यामध्ये हालचाल. आता दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर ठेवा. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. त्याचे विशेष असे काही कॉन्ट्रा इंडिकेशन नाहीयेत.
ज्यांना पाठकणा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांच्यासाठी लाभदायक आहे, थायरॉइडसाठी उपचारात्मक आहे हे आसन. आणि आता दोन्ही हात फोल्ड करा. हाताची जी कोपरं आहे ती छातीच्या रेषेमध्ये येतील, हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत येतील. ठीक आहे. पावलं जोडून घ्या, गुडघे जोडून घ्या आणि मांड्या जोडून घ्या. म्हणजे दोन्ही पाय एकमेकांना जुळलेले आहेत. ठीक आहे. आता असाच हाताचा सपोर्ट खाली जमिनीवरच ठेवायचा आणि फक्त आपलं उत्तमांग म्हणजे कमरेपासूनचा वरचा भाग हळूहळू वर आणायला सुरुवात करायची. तर सुरुवातीला आपलं कपाळ वर येईल, मग नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि थोडस हलकस पोट वरती येईल. नजर सिलिंग होईल. हाताचा सपोर्ट जमिनीवरच. छान. हाताचं कोपरं खाली जमिनीवरच टेकू देत. हाताची कोपरं. हा. फक्त आपलं उत्तम अंग आता वर येतं. आपण सुलभ करतोय ना म्हणून सोपी कृती आहे. नजर सिलिंगकडे, तोंड बंद, दातावर दात. बघा आता आपल्या गळ्यावर समोरनं ताण आहे, मागच्या बाजूने दाब आहे, म्हणून थायरॉइड उपचारात्मक हे आसन आहे. गळ्यापासून पोटापर्यंतचे सगळे स्नायू ताणले गेले, संपूर्ण पाठीच्या मणक्याला सुखद असा प्रेशर आहे. नॉर्मल श्वास चालू, श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू आपलं कपाळ जमिनीला टेकवा. दोन्ही हात खाली घ्या आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर. डोळे मिटलेले आहेत. श्वासाची गती हृदयाची गती वाटल्यासारखी वाटेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. पुढची 2 ते 3 मिनिटं आपल्याला कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे जमिनीवर पडून राहायचंय. कुठलीही हालचाल न करता. आपला पोश्चर आपला आपण तपासून घ्या. पायाची स्थिती, हातांची स्थिती व्यवस्थित करून घ्या. म्हणजे दोन्ही पायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स, हात शरीरापासून लांब, मान उजवीकडे, डावीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण बंद डोळ्यांनी. असं इमॅजिन करा की आपण स्वतःला आरशात पाहतोय. चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित असते. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे, माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे ही भावना आपल्या मनामध्ये. आणि यासाठी स्वतःलाही मनापासून धन्यवाद देऊया की आपण छान असा मार्ग निवडलाय ज्याच्याने आपलं शरीर मन तंदुरुस्त राहणार आहे, औषध विरहित राहणार आहे, व्याधी विरहित राहणार आहे. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना हळूहळू पोट वर येत आहे. श्वास सोडताना जमिनीच्या दिशेने जात आहे. मी श्वास घेताना ह्या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना माझ्या ही सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी काळजी चिंता दुःख मी बाहेर सोडून देत आहे. आंतरिक सजगता आपली वाढलेली आहे. विचार कमी झालेले आहेत. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा या स्थितीचा अनुभव आपण या क्षणी घेत आहोत.
काही क्षण शांत. हळूहळू आपल्या दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. दोन्ही पाय जोडून घ्या. हात डोक्याच्या दिशेने वर न्या. एक हलकसा खेच द्या संपूर्ण शरीराला. एक हलकसा खेच. सावकाश डाव्या कुशीला वळा. उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश, कुठेही गडबड न करता शांत. विश्रांती घ्यायची. थोडा वेळ मान मागे सैल सोडा. जेव्हा आपण पाठीवर पडून बैठक स्थितीमध्ये येतो तेव्हा थोडा वेळ थांबायचं, तिथे थोडीशी विश्रांती घ्यायची. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला, त्याला पण शिकलोय. पद्मासन कुठलाही एक पाय फोल्ड करायचा, त्याचा पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवा. ज्याला अर्ध पद्मासन घालायचं आहे त्याने दुसरा पाय जो आहे त्याचं पाऊल दुसऱ्या मांडीच्या खाली घ्या. ज्याला पूर्ण पद्मासन घालायचंय त्याने तेच पाऊल विरुद्ध पायाच्या मांडीवर ठेवा. हेही जमत नसेल, पद्मासन अर्ध पद्मासन जर जमत नसेल तर मग काय करा, दोन्ही पाय समोर घ्यायचे. एक पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं. आणि जो पाय फोल्ड केलाय त्या पायाची आपली पोटरी आणि मांडीच्या मध्ये जो गॅप असतो तिथे दुसरं पाऊल फिक्स करायचं. याला सुखासन म्हणतात. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी या स्थितीमध्ये थांबा. ज्यांना शक्य आहे त्यांनी पद्मासन किंवा अर्ध पद्मासन घाला. काल आपण समान श्वसन पाहिलं, बरोबर. आज आपण दीर्घ श्वसन बघणार आहोत. समान श्वसन मध्ये आपली श्वास घेण्याची आणि सोडण्याची जी कृती होती ती समान होती. तर आज आपल्याला दीर्घ श्वसनामध्ये काय करायचंय, श्वास घेताना मात्र तुम्हाला भरून घ्यायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 ते 4 अंक काउंट होतील तेव्हा तुम्हाला भरपूर श्वास भरून घ्यायचा. आणि 1 ते 8 अंक काउंट होतील तेव्हा तुम्हाला घेतलेला श्वास सावकाश आणि संथ पद्धतीने बाहेर सोडायचा आहे. दीर्घ श्वसनामध्ये श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा जो कालावधी असतो हा दुप्पट असतो. पहिली 2 आवर्तनं मी काउंटिंग करेन म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि मग पुढची 3 आवर्तनं ही आपली आपापल्या क्षमतेने असतील. तर इथे आपल्याला हातांची ज्ञानमुद्रा करायची आहे. हाताचे तळवे सिलिंगकडे, दोन्ही हात आपल्या गुडघ्यावरती, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे मिटून घ्या. चेहरा शांत. एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावरती. आपली लंग्स कॅपॅसिटी वाढवणारं, त्याचबरोबर आपला जो डायफ्राम आहे म्हणजे आपली उदरपोकळी त्याची सुद्धा क्षमता वाढते. म्हणजे आपोआप आपलं श्वसन सुद्धा सुधारतं. तर डोळे मिटून घेऊया. घेतलेले आहेतच, आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. 1, 2, 3, 4. काही सेकंद थांबा. आणि आता घेतलेला श्वास संथ गतीने सोडायला सुरुवात करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. सेकंड राऊंड. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घ्या. श्वास भरून घेताना पोट हळूहळू बाहेर येतंय. छातीपर्यंत आपण श्वास भरून घेतोय. 1, 2, 3, 4. घेतलेला श्वास
संथ गतीने सोडून द्यायला सुरुवात करा. पोट हळूहळू आतमध्ये जाईल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. सावकाश संथ गतीने आपण संपूर्ण श्वास बाहेर सोडलाय. पुढची 3 आवर्तनं ही विदाउट काउंटिंगची असतील. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया आणि सावकाशपणे सोडूया. सुरू करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. चेहरा शांत आहे. कपाळावर कोणतीही आटी नाहीये. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. अजून एक राऊंड. जाणीव आपली उदर भागाकडे आहे. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. पोट हळूहळू बाहेर येतंय आणि संथ गतीने सोडा. पोट नियंत्रित आतल्या दिशेला जातंय. स्लोली, कम्प्लिटली ब्रीथ आउट. श्वासाची गती संथ होतीये. मनातील विचार आपोआप मागे जात आहेत. मन शांत आहे. काही क्षण इथे थांबूया. संपूर्ण दीर्घ श्वसनाचा आपल्या श्वसन मार्गामध्ये काही बदल झालेला आहे का, हे आपला आपण अनुभव घेऊया. करूया 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार. आपल्याच कानांना आपला आवाज ऐकू येईल इतक्या हळू आवाजामध्ये आपण हे 3 उच्चार करणार आहोत. आंतरिक सजगता वाढवण्यासाठी. श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओंकार. ओम. श्वास भरून घेऊया. ओम. श्वास भरून घेऊया. ओम. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून शांतीपाठ. मनोमन आपले आई वडील, आद्य पुरुषां, इष्ट देवता त्यांचं स्मरण करूया. ओम सहना भवतु. सहनौ भुनक्तु. सह वीर्यं करवावहे. तेजस्विनावधीतमस्तु. मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. आदिभौतिक, आध्यात्मिक आणि अधिदैविक अशा त्रिविधही तापातून आपली शांती हो. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित.
आपला सगळा अहंभाव आपण सोडून देऊया. प्रचंड सकारात्मक ऊर्जेने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. हळूहळू कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, हस्तांतर, नेत्रस्पर्श, अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 5:50 ला. हरिओम. कोणाला काही शंका असेल, काही समजलं नसेल तर विचारू शकता. विचारायचंय का तुम्ही? की समजलंय? ओके, गुड. ठीक आहे. चला, भेटूया मग उद्या सकाळी. हरिओम. सगळ्यांना आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मीटिंग एंड करते.